Hare Hare Rama Hare 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 Krishna Krishna 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 Hare Rama Hare Rama Hare Rama 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 Hare Rama 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 Hare Rama 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 Hare Rama Hare 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 Rama Hare 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 Rama Hare 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 Rama Hare Hare Krishna Hare Krishna Hare Rama Hare Krishna 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 Hare Rama Hare Rama Hare Rama Hare 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 Rama Hare Hare Krishna Hare Krishna Hare Rama Hare Rama Hare Krishna Hare Rama Hare Rama Hare Rama Hare Rama Hare Krishna Hare Krishna Hare Rama Hare Rama Hare Krishna Hare Krishna Hare Krishna Hare Krishna Hare Rama Hare Rama Hare Rama Hare Rama Hare Rama Hare Rama Krishna Hare Krishna Hare Krishna Hare Rama Hare Rama Hare Rama Hare Rama Hare Rama Hare Krishna Hare Krishna Hare Krishna Hare Rama Hare Rama Hare Rama Hare 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 Rama Krishna Hare Krishna Hare Krishna Hare Rama Hare Rama Hare Rama Hare Rama Hare Rama Hare Rama Hare 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 Rama Hare 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 Rama Hare 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 Rama Hare 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 Rama Hare Rama Hare Rama Hare Rama Rama Hare Rama Hare Rama Hare Rama Hare Krishna 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 Hare Rama 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 Hare Rama 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 Hare Rama Rama Hare Rama Hare Rama Hare Rama Hare Rama Hare Krishna Hare Krishna Hare Krishna Hare Rama Hare Rama Hare Rama Hare Rama Hare Rama Krishna Hare Krishna Hare Krishna Hare Rama Hare Rama Hare Rama 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 Krishna Hare Krishna Hare Krishna Hare 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 Rama Rama Hare Rama Hare Krishna Hare Krishna Krishna Hare Rama Hare Rama 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 Hare Rama 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 Rama
रामचंद्र के तुलसीदास रामायणामध्ये शिवशंकर प्रभू पार्वती मातेला प्रभू रामचंद्रांचं चरित्र सांगत आहे आणि अति सुंदर हर्षित सुर संतन मन प्याव जे चरित्र आहे असं सुंदर आहे महाराज. तहानलेला जसा एक पाण्याचा घोट जेव्हा त्यांना पिण्याकरता दिला की त्यांची जशी तहान भागते त्याप्रमाणे एक एक ओवी एक एक छंद एक एक चौपाई प्रभू रामचंद्रांच्या चरित्रावर आधारित सांगितलेली आहे. भयदायक आहे. जी भीती मनामध्ये आहे ती दूर जाण्याकरता राम 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 करते जा. जे माणसाच्या जीवनामध्ये जे काही म्हणतात ना त्याला नकारात्मक जी ऊर्जा असते ते दूर होण्याकरता राम 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 कहते जा. म्हणून तुलसीदास महाराज म्हणतात की प्रभू रामचंद्र जन्माला यायच्या अगोदर रावण जन्माला आलेला होता. मी त्याचं चरित्र तुम्हाला सांगत आहे. रावण सहित जन्म भवे सह जानत जानत को लंका राजाधिपति रावण विचार करत हो. म्हणून पुलस्त मुनीचे जे पुत्र होते त्यांचं नाव विश्रवा होतं आणि त्या विश्रवाच्या पोटी रावण जन्माला आलेला होता. तसे त्याला 3 मुलं झालेले होते. एकाचं नाव होतं रावण, दुसऱ्याचं नाव कुंभकर्ण आणि तिसऱ्याचं नाव विभीषण होतं. आणि एक मुलगी होती तिचं नाव शूर्पणखा होतं. आता विश्रवा म्हणजे काय? अगस्त्य मुनीचे भाऊ पुलस्त त्यांचा मुलगा विश्रवा. आणि विश्रवाला 2 पत्न्या होत्या. एकीचं नाव होतं वर्णकर्णिका वनिकर्णिका आणि दुसरीचं नाव होतं कैकसी. आता विश्रवा बहुतेक लक्षात ठेवा तो ब्राह्मण होता आणि त्याने ब्राह्मणाशी त्या कैकसीने संबंध जेव्हा जुळले तेव्हा त्या विश्रवाला त्या कैकसीने आपल्या जाळ्यामध्ये फसवलेलं होतं. म्हणून अनावश्यक विश्रवाला त्या कैकसी लग्न करावं लागलं. पण योगायोगानं पहिली पत्नी जी होती वनिकर्णिका तिच्या पोटी कुबेर नावाचा मुलगा झालेला होता. बोलो सियावर रामचंद्र की जय. आता कुबेर हा रावणाचा सावत्र भाऊ आहे. आणि जेव्हा ते रावण जन्माला आलेला होता म्हणतात तर रक्ताचा पाऊस पडलेला होता. तेव्हाच कैकेशीला सांगितलेलं होतं की हा रावण फार विभिचारी निघणार आहे, हा चांगला निघणार नाही, हा जगाला त्रास देणारा राहील, चांगल्या लोकांना दुःख देणारा राहील, संतांना त्रास देणारा राहील आणि साधू संतांना परेशान करणारा राहील, यज्ञ हवन होऊ देणार नाही आणि आपली बुद्धी लावून गरिबांना त्रास दिल्याशिवाय राहणार नाही. त्या रावणाची कृती ब्राह्मणानं सांगितलेली होती कैकेशीला. म्हणून कैकेशीनं काय केलेले की त्याला चांगले संस्कार देण्याकरता त्याचा आजोबा होता ब्रह्मदेव
त्याचा नातू आहे रावण. त्याचं भजन, त्याची तपश्चर्या, त्याचा मंत्र करण्याकरता त्या कैकेयीने त्याला सुरुवात केली संस्कार देण्याकरता. पण बीजच वाईटाचा आहे. तो कितीही समजून सांगायला, चांगलं बीज जायला सांगायची गरज नाही. आणि वाईट बीज असेल ना, तो अंकुरितच वाईट येतो. म्हणून त्याला कितीही तुम्ही पाणी द्या का नका देऊ, ते झाड बिना पाण्याचंच वाढत राहते. बोलो गजानन महाराज की. त्याला पाणी द्या नका देऊ. उदाहरणार्थ बेसरमीचं झाड आहे, त्याला पाणी नाही दिलं तरी ते वाढते. त्याची वाढली काळी जरी तुम्ही आपल्या घरी लावा ना, कारण त्याचं नाव बेसरम आहे. काही जगात असे लोक आहे, त्याला बेसरमीची उपमा दिलेली आहे. त्याला किती समजून सांगितलं, बेटा असं करू नये, तसं करू नये, चांगलं वागावं, चोरी करू नये, व्यभिचार करू नये, चांगल्या लोकांची संगती करावी, कितीही सांगा, पण त्याची अंकुरित झालेलं बीज जे आहे ना, ते वाईटाचं आल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्या ठिकाणी तुलसीदास रामायणामध्ये हा रावण वाईट बाईचा मुलगा होते. म्हणजे जे कैकेयी होती ना, ते कैकेयीच वाईट होती. ज्याची आई सुंदर आहे, ज्या आईचं प्रेम महत्वाचं आहे, ज्या आईचे संस्कार चांगले आहे, त्याला वाईट मुलगा कधीच जन्माला येत नाही. म्हणून गर्भवती असतानाच माणसानं कोण्या ना कोण्या देवाची एखादी सिद्धता साधना करावी, तेव्हा त्या स्त्रीला मुलगा चांगला सुंदर जन्माला येतो. नाहीतर तो लग्न झाल्यानंतर आपली काय गती करण याची काही सांगता येत नाही. तुमच्या गावात नाही म्हणा तशी मुलं तुमच्या गावात सुंदर पोरं आहेत. म्हणून आपली गती होऊ नये म्हणून आपण सुंदर एखादा पाठ करावा, ज्ञानेश्वरी वाचावी, गाथा वाचावी, भजन करावं. 7व्या महिन्याचा संस्कार करताना एखादा ग्रंथ वाचावा. पण आपण ते करत नाही. शेवटी दुःख आपल्यालाच आहे, शेवटी आपणच दुःख भोगणार आहे. म्हणून शुद्ध बीज आपोटी फळ रसाळ गोमटी. चांगली शुद्ध बीज जर असेल तर महत्वाचं आहे ते आईच्या हातात आहे. कारण आईची माया एवढी सुंदर असते की आई एवढी सुंदर मस्त आपला मुलगा जन्माला आणते की तिला कधी वाटत नाही की आपल्या मुलानं मला त्रास द्यावा. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवना आकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझे मायेचा सागर, दिला तिने चांगला आकार. दिला तिने जीवनाकार.
रखरखत्या गुणात उगत्या राणात राहिलीस माझ्यासाठी तू कष्टाच्या गावात राहिलीस माझ्यासाठी कष्टाच्या गावात तडपत्या गुणात रखरखत्या राणात राहिलीस माझ्यासाठी तू कष्टाच्या गावात कधी भिडेल वर्गात कधी घडे तुला उपवास ओल्या मातेतून चालताना तुडविले काट्याचे फास आहे माझे मायेचा सागर तिला तिने जीवना आकार जीवनाकार मायेचा सागर जीवनाकार मायेचा सागर शुक्राची चांदणी तू ग चंद्राची कोर शीतल तुझी छाया मला हवी जीवन शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर शुक्राची चांदणी तू ग चंद्राची कोर शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर तुझ्या शीतल छायेमध्ये उभ आयुष्य जगेल तू देवापाशी नेल आई तुलाच ग पायीन आई माझे मायेचा सागर तिला तेरे जीवनाकार तिला तेरे जीवनाकार मायेचा सागर जीवनाकार मायेचा सागर जीवनाकार आई माझे मायेचा सागर तिला तिने जीवनाकार तिला तिने जीवनाकार हिला आई म्हणतात कारण त्या आईने या शरीराला या मनाला या बुद्धीला आकार दिलेला आहे ती कैकेशी जी होती तिनं रावणाला चांगले संस्कार नाही दिले महाराज म्हणून एका तरी बाईचं नाव कैकेशी आहे का हात वर करा बरं कोणाचं नाव आहे 4-5 बाया शास्त्रातून वगळल्या कोण्याच बाईचं नाव कैकई नाही कोणाचं आहे सांगा बरं अहो मावल्या हो कोणाचं नाव कैकई आहे कोणाचंच नाही कैकेशी आहे का कोणाचं नाव शूर्पणखा बोल नका कैकेशी नाव आहे का नाही आहे शूर्पणखा आहे का नाही आहे ताडका आहे का नाही आहे कारण कसं आहे हे शास्त्रातूनच वगळल्या म्हणलं यायला महत्व दिलं नाही का कारण की हे बाया लेकराला नाही वाढवत अहंकाराला वाढवते भांडणाला जागू करते चोरायला जाग करते म्हणून त्या मायचं नाव कैकई नाही तेव्हाच कुठंतरी निर्माण झालेल्या होत्या तेव्हाच कुठंतरी आलेल्या होत्या तेव्हापासून त्याचं नाव शास्त्रातून काढूनच टाकलं रावण जो होता हा रावण चांगला वागला पाहिजे म्हणून कैकेयीशीनं
ब्रह्मदेवाची आराधना करायला सांगितली. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम. ब्रह्मा के शरण बाबावे सुसंस्कृत मंत्र दिवावे. राम सिया राम सिया राम जय राम. राम सिया राम जय जय राम. ओ प्रिय नारी संग जान के कैसी साज विमान चले सकल विवाहे. राम सिया राम सिया राम जय जय राम. सिया राम सिया राम जय जय राम. म्हणून कैकैसीने रावणाला कुंभकर्णाला वनात पाठवलं आणि ब्रह्मदेवाची आराधना करायला लागले. कारण त्याला माहित आहे हा विष्णू सगळ्यांचा विरोधक आहे. त्या विष्णूची आराधना करायची नाही. मग करायची कोणाची की ब्रह्मदेव तुझा तात आहे. तात म्हणजे आजोबा आणि हा नातू जेव्हा होता म्हणून ब्रह्मदेव लवकर पावतील आपल्या माणसाला. म्हणून ते वनात गेले आणि ब्रह्मदेवाय नमः ब्रह्मदेवाय नमः हा मंत्र म्हणायला लागला. काही काळ निघून गेला महाराज. ब्रह्मदेव प्राप्त झाले. ब्रह्मदेवानं सांगितले माग रावणा काय पाहिजे. म्हणे काही नको आहे. मी फक्त कोणाच्यानंच मेलो नाही पाहिजे. फक्त मला 2 व्यक्तीकडून मृत्यू नाही आला पाहिजे. मृत्यू आला पाहिजे. नंबर 1 मानव देह समाज मृत्यू कारण मरकट मागे. सिया राम सिया राम जय जय राम. हे काही वरसा समागम आला. तुला गणमाय राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय राम जय राम. ते मुलं कोणाचे आहे. कोणाची मुलं आहे. त्याला बसून ठेवा. पहिलेच तर आपल्या गावात संख्या कमी आहे. त्यातल्या त्यात पोरायची संख्या आणून तुमचं मन विचलित करते. घरी तेच आहे तुमच्या माग आणि भागवतात कीर्तनात आल्यावर तेच आहे. अरे त्याच्यातलं मन काळा थोडस मंडपात बसल्यावर काही अर्थ नाही त्याला. आयुष्यभर तेच आहे. आयुष्यभराचं तेच आहे भाऊ. ते लहानाचं मोठं करणे. मोठे झाले की त्याच्याच गुतणे. त्याच्यात गुतलं की तेच परेशान करते. तेच परेशान करता करता त्याचं लग्न होते. त्याच्या बायका परेशान करते. परेशान बायकाने केल्यानंतर मग आपण परेशान होतो आणि आपण परेशान झाल्यानंतर मरण मागतो. इथपर्यंत वेळ येऊ देऊ नका. जिथं आलो नाही त्याचा आनंद घ्या. फक्त 2 घंटेच भागवत आहे. 22 घंटे त्याच्यासोबत तुम्हाला राहायचंय. हात जोडून विनंती आहे रागीन. कारण राग असा आहे ते महाराज काही बोलते बोलत काहीच नाही. समाज समजून सांगतो. कारण विषय चुकून गेला. आता तुम्हाला तरी माहित आहे की मी काय म्हणलं होतं तर बाय तुम्हाला माहित आहे की माझ्या कोणता विषय चालू होता. मी काय म्हणलेले तुम्हाला माहिती आहे का. काही माहित नाही. फक्त महाराज फुगे बसलेले हे वाजवतय समोर माईक आहे. आम्हाला 2 घंटे फक्त टाइमपास करायचा आहे आणि झाकी आली तर पाहायची आहे. झाकी शिवाय दुसरं काही नाही. सोंग दाखवलं मजा आली. पण जिथं रावण आहे त्या रावणाने जेव्हा ब्रह्मदेवाला वरदान मागितलं मला 2 व्यक्तीपासून फक्त मृत्यू हवा आहे. कारण त्याला माहित आहे की माझी ताकद मानवापेक्षा 100 नाही 1000 पट जास्त आहे. मी मानवाकडून कधीच मरणार नाही.
म्हणून माझं मरण मानवाकडून यावं, मानव सममृत्यू समभागा, माझा मृत्यू मानवाकडून व्हावा. आणि दुसरं वरदान मागितलं की दुसरा व्यक्ती म्हणजे मरकट, मरकट म्हणजे वानर, वानर म्हणजे माकड. दुसरा मृत्यू माझा 2 लोकांकडून मानलेले, 2 लोकांकडून माझा मृत्यू व्हावा, एक वानराकडून नाहीतर मानवाकडून, दोघं एकच आहे. ब्रह्मदेव हसले आणि तथास्तु म्हणून ब्रह्मदेव निघून गेले. आणि हा एवढा ताकदबाज झाला की आणि याने इंद्रावर स्वारी केली. एवढा शक्तिवान होता की त्याने सगळ्या देवांना हरवून टाकलं. गरीब लोकांची सांग लागे ना. रावण हा एवढा मातून गेलेला होता. कुंभकर्ण आणि रावण या दोघांनी पूर्ण लंकेमध्ये आपलं राज्य स्थापित केलं. नवे नवे स्वर्गाचं राज्य पण घेतलं, पाताळ राज्य घेतलेलं आहे, नागलोक घेतलेलं आहे, सर्व जगाला व्यापून टाकलं. तो सगळ्याचा राजा बोलत होता. परंतु ज्या ठिकाणी रावण मातलेला होता महाराज, त्यावेळेस सर्व साधू संत भगवंताला आवाज द्यायचे, परमेश्वराला आवाज द्यायचे, भगवंता हा रावण येतला मातलेला आहे, एवढा मला त्रास देत आहे, हा कधी नाश होणार आहे? प्रभू रामचंद्र म्हणतात काळजी करू नका, मी साधू संतांचं रक्षण करण्याकरता येईल. माझे अवतार त्याच्याच करता झालेले आहे. अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हारा धराया कारण, अवतार तुम्हारा धराया कारण. उद्धराया जन जड जीवा, उद्धराया जन जड जीवा, धराया जन जड जीव, उधराया जड जीव, उद्धराया जन जड जीवा, उद्धराया जन जड जीवा. अवतार अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा अवतार धारण करण्याकरता संतांनी देवाला हात जोडले. आजही ही जी पृथ्वी तरुण आहे ना, संतामुळे तरुण आहे. संताची क्रिया जर तुम्ही पाहाल तर या जगाचं कल्याण झालं पाहिजे म्हणून जागोजागी हवन चालू आहे, यज्ञ चालू आहे, नवे नवे प्रार्थना चालू आहे, भक्ती चालू आहे, मंत्र चालू आहे. फक्त आपण मातनीत बसलोय म्हणून आपल्याला काय हे माहीत नाही. तुम्हाला जर फिरायचं असेल ना, तुम्ही नर्मदा किनाऱ्यावर चला, चित्रकूट मध्ये चला. किती साधू लोक जगाचं कल्याण व्हावं म्हणून देवाशी एकरूप झालेले आहे, देवाची आराधना करत आहे. देवा, या पृथ्वीवर येणारं जे काही संकट असेल ते दूर होण्याकरता आम्ही तुमची प्रार्थना करतोय. सर्वे सुखेन संतु, सर्वे सन्तु निरामय, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कथित दुःखमापनिया. सर्व दुःख देवा जाऊ दे. मग त्याच्यामध्ये सगळे चोर आले, त्याचे संकट जाऊ दे. साधूजवळ कधी मतभेद नाही, कधीच मतभेद केला नाही की हा वेगळा आहे, तो वेगळा आहे, तो वेगळा आहे. त्यानं भजन केलं नाही, तो दारुडे आहे, तो बेवडा आहे, तो मांस खातो, तो चोऱ्या करतो, तो लहान आहे, तो मोठा आहे. त्या साधूंनी कधीही भेदभाव केलेला नाही. सब सुख समे समान पवार, साधू संगत निज मान भवा. साधू संतांचा मान सन्मान परमेश्वर करत असतो. म्हणून त्या साधूंनी देवाला आराधना केली, परमेश्वराला हात जोडलेले. मायोग पीठे तटे भीमरत्या,
वरं पुंडरीकाय दातु मुनेन्द्र समागच्छ तिष्ठन्तमानन्दकं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् भीड़ पड़ी जब भक्त पुकारे दूर करो प्रभु दुख हमारे जय सिया राम जय सिया राम जय सिया राम भक्त पुकारे भीड़ सहारे सब दुख हो रे राम प्यारे राम सिया राम सिया राम सिया राम सिया राम सिया राम सिया म्हणून ईड पडी तब राम नाम पुकारे भक्त पुकारे दूर करो प्रभु दुःख हमारे सगळ्या साधू संतांनी देवाला हात जोडले परमेश्वराने ती हाक मान्य केली सर्व देवांची सभा बसली विष्णू भगवंताला ब्रह्मदेवाने प्रश्न केला कौन जाएगा बोले तो हमें जाना है रावण मातलेले त्रास देत आहे आता याला जर वेगळं करायचं असेल साधू संतांचं रक्षण करायचं असेल तर मलाच जावं लागेल कारण आतापर्यंत 6 अवतार मीच घेतलेले आहे ना जायचंय ब्रह्मदेवानं सांगितलं भाऊ मला आराम मला त्यांनी तपश्चर्या करून वरदान मागितलेले देवाच्या रूपात जायचं नाही जसा वामनाच्या रूपात गेलेला होता बलीला मारलेलं होतं मत्स्य रूपात गेलेला होता पृथ्वीची रक्षणा केलेली होती हिरण्यकश्यपूचा नाश केलेला होता हिरण्याक्षाचा नाश केलेला होता वराह अवतार धारण केलेला होता पण यावेळेस तुला पूर्ण अवतार मानव देहामध्ये जन्म घ्यावा लागेल तोही दशरथाच्या पोटी अयोध्या नगरीला कारण देव जिथं युद्ध नाही त्याच्या घरात देव आहे ज्याच्या घरात भांडण असेल त्याच्या घरात देव नाही तू म्हणाल महाराज त्याच्यात तर घरी संपत्ती आहे संपत्ती देव नाही घरचा पैसा देव नाही पैसा संपत्ती ही माया आहे ही माया मनुष्य देहा करता तितक्या दिवसापुरती महत्वाची आहे भौतिक सुखाचा आनंद तेवढ्या वर्षापर्यंत आहे त्यानंतर आपल्याला मिळणार नाही किती सुंदर कपडे जर 70 वर्षात घातले तरी आपल्याला त्याचा आनंद मिळणार नाही किती सुंदर नटलो आपण किती सुंदर जर फेरन लवली लावा का पॉन्ड्स लावा का तुमची नखपालिश लावा का होट पालिश लावा तरी त्याची मजा या वर्षातील तेवढी 70 वर्षात येणार नाही किती प्रयत्न करा फक्त लावू लोक आपल्यावर पर्यंत येतील हसतील निघून जातील पण आनंद भगवंताच्या नामाचा 100 वर्ष नव्हे आयुष्यभर नव्हे लक्ष येऊनीपर्यंत आनंद देतो त्याचं नाव नाम आहे नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा नाम तुझे रे नाम तुझे रे देवा नाम तुझे रे नारायणा नाम तुझे नाम तुझे नाम तुझे रे कोणी पाषाणाला पाना कोणी पाषाणाला पाना नाम तुझे रे नाम तुझे रे देवा नाम तुझे रे नारायणा नाम तुझे रे नाम तुझे रे देवा नाम तुझे रे नारायणा कोणी पाषाणाला पाना कोणी पाषाणाला बाना
फार सुंदर आहे. या जीवनात मरेपर्यंत नवे महाराज मेल्यावरही कामा पडते हो. व्याजा सहित मुद्दल सहित परमेश्वर आपल्याला वापस देते. तू म्हणा महाराज खरं बोलता का तुम्ही खोटं बोलता? मला काय करायचं तुम्ही करा नका करू. मग सांगायसाठी बोलावलं, मी सांगून राहिलेले. तुमचं काम आहे विश्वास ठेवायचं. तुम्हाला नाही विश्वास ठेवायचा असेल तर तुम्ही घेऊ नका. काही शास्त्र असं आहे आणि त्या योगाने मला सांगितलं, मी सांगायला लागलो. जिथं शास्त्र आहे ते शास्त्राचे शब्द तुम्हाला सांगायचे, करणे आपलं काम आहे. शेवटी ते मरता मरता तुमच्या सोबत येणार नाही किंवा तुमचं दुःख दूर करणार नाही. तुम्ही म्हणाल महाराज मग आमचा वेळ जाईल का? अहो कामात राम आहे. कुछ भी करो श्री ब्राह्म कहो. जुमदेव बाबाने दिलेला मंत्र सकाळी करायचा आहे, ते न चुकता करा. त्याने दिलेलं ज्ञान आहे, न चुकता करा. रस्ता एकच आहे, इकडून जा का इकडून जा, सारखाच रस्ता आहे. जा लागते, महत्वाचं पॉइंट आहे, तिथं जायचंय. फक्त नित्य नियमानं जे कार्य तुम्हाला सांगितलेलं आहे ते नित्य नियमानं करा. नाहीतर काही काही ना परमात्मा एक घेतला, दुसऱ्या तिसऱ्या पाचव्या वर्षी सुरू झाले टपुऱ्या मारायला लायला का तिकडे. हे काही कामाचं आहे का? सांगितलं ना, नियम दिलेला आहे, तुम्हाला शिकवण दिलेली आहे. रोज सकाळी उठा, अगरबत्ती लावा, प्रार्थना करा. हनुमान बाबाचं नामचिंतन करा. तुम्हाला नित्य नियमानं करण्यासाठी लावलेले. पण त्याच्यातही आपण खंडन जर पाडाल, मग त्या व्यक्तीनं सांगितलं, कोणतं वाईट सांगितलं हो? तुमच्या जीवनात आनंद व्हावा, तुम्हाला सुख मिळावं, तुमचं व्यसन सुटावं, तुम्ही चांगलं वागावं, हीच त्यांनी शिकवण दिली. पण त्याच्यातून तुम्ही खंडन जर केलं, त्यांचं काय जाणार आहे? विनाशकाले विपरीत होती. म्हणून म्हणलं मार्गाने तुम्ही कुणीकडेही जा, या मार्गाने जा का या मार्गाने जा, जाणार तुम्ही हायवेवर. आणि हायवेवर गेल्याशिवाय नागपूरला जाता येणार नाही. मग तुम्ही म्हणा आडवा तिडवा मार्ग घेऊ का, मग उशीर लागत ना. हे जन्म चालला जाईल. या जन्मात जेव्हा मिळालेलं आहे ना ते मिळणार नाही. आणि पुढच्या जन्माची तयारी करायची, त्याच्याकरता वेळ भेटणार नाही. ती वेळ आपल्याला कायम या ठिकाणी प्राप्त करायची आहे. कोई राम से कहता है, कोई जुमदेव बाबा कहते बोलता है कि मेरा उद्धार कर दो भगवान, माझ्या जीवनाचा उद्धार झाला पाहिजे. कोणी जुमदेव बाबांचा सहारा घेतो, कोणी हनुमंतरायाचा सहारा घेतो, कोणी प्रभू रामचंद्राचा सहारा घेतो, कोणी शास्त्रानं पुढे जातो, तो कोणी वेदानं जातो, तो कोणी नामानं जातो, कोणी मंत्रानं जातो, कोणी पुरुषानं जातो, कोणी साधूने जातो. फक्त करायचं आहे तुम्हाला. हर योगाने तुमच्या जीवनामध्ये हा जीवन प्राप्त करून दिलेला आहे. नाही तर मग जैसे ते वैसे आहे, मग काय टेन्शन आहे का? अरे भाऊ पोरग खराब, दुसरं पोरग खराब, आलेली सून खराब, आपण तसं घरात टेन्शन. याच्याकरता शास्त्र नाही, सांगण्याकरता आहे. म्हणून राम जे नाम आहे ते नाम जीवनामध्ये आनंदित घ्या, सुख मिळेल. साधा आहे, सरळ आहे, सोपा आहे, कठीण काहीच नाही, फुकट भेटते. फक्त थोडस तकलीफ आहे. सकाळी उठायचं आहे, जिबीला हलवायचं आहे. सकाळी उठून ते जिबीला थोडासा त्रास द्यायचा आहे. तिला सांगायचं की घेरी नाम तयाचे चिंतन सांगे तया वाचन. या जिबीला म्हणायचं हरिनाम घे पुकाचे जपमान आठवाचे. तुटतील बंद सारे भवपास या जीवाचे. हरिनाम घे पुकाचे जपमान महत्वाचे. आणि जेव्हा हे हरिनाम आनंदाचं आहे तर का घेऊ नये बा. म्हणून मानव देहामध्ये तुला जायचं आहे, त्याने तयारी केली. इकडे रावणानं मोठं व्हायची तयारी केली म्हणून केदारनाथला गेलं. आणि केदारनाथला जाऊन तिथं महादेवाची आराधना केली. महादेव प्रसन्न झाले. बोल बेटा क्या चाहिए? बोले कुछ नाही, असं लिंग दे की मी त्याच ठिकाणी राहून मी त्या लिंगाची पूजन करेन.
साधू संत घाबरले. त्यांना माहित आहे हे लिंग जर समजून घ्या त्या रावणाला दिलं तर रावण जन्मातनी कधी हरणार नाही. रावण कधी जन्मातनी चांगले काम करणार नाही. म्हणून शंकराला आराधना केली. महादेवाला सांगितलं देवा आप तो ऐसे पावन हो तो जिसे कहते हो उसे आप देते हो, परंतु या रावणाला नको देऊ. हा रावण एवढा खराब आहे. हे लिंग जर तो दिलं तर रावणाचं सर्व जग झालं असतं. स्त्रियांवर अत्याचार झाला असता, चोरी वाढलेली होती, लोकांवर अत्याचार झाला असता. म्हणून सगळ्या साधू संतांनी महादेवाला आराधना केली. देवा हे चूक कधी करू नको. पण महादेव ऐकत नाही, ते भोळे आहे. त्याच्याजवळ तुम्ही खऱ्या नीतीनं जा, खऱ्या नियमानं जा. अरे तुम्ही नाटक करून जरी महादेवाजवळ गेले तर महादेव वरदान दिल्याशिवाय राहत नाही. कारण त्याचं नाव भोड्या शंकरा. हे भोड्या महादेवा आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोड्या शंकरा, हे भोड्या महादेवा आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, शंकरा आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळ्या महादेवा, हे भोळ्या शंकरा, सदाशिवा, हे भोळ्या संगनाचरे पार्वती त्रिशूल डमरू हाती, संगनाचे पार्वती हो. आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पाराची. भोळ्या हे भोळ्या शंकरा, तो मागचा पुढचा विचार करत नाही. दिलं लिंग रावणाने. रावणानं ते लिंग घेतलं, आपल्या लंकेत जायला निघाला. जाता जाता आता महादेवानं जे कार्य केलं नाही ते गणपतीनं केलं. चालता चालता ते लिंग निघाला हातात घेऊन आकाश मार्गानं. पण वरुण देवाला ब्रह्मदेवानं आज्ञा केली, भाऊ म्हणे याले लघु शंका दे. एवढी मोठी दे, याची सरलीच नाही पाहिजे. आणि वरुण देव त्या रावणाच्या पोटात चालला गेला. त्याला आली लघुशंका, उतरला खाली. तर महादेवानं लिंग दिलेलं होतं, पण त्याला एक नियम दिलेला होता, अट दिलेली होती. बाबू तुले जर समजून घ्या हे लंकेत न्यायचं असन तर जाता जाता खाली ठेवू नको. जर का खाली ठेवशील ते जमिनीतच चाललं जाईल म्हणे, तुला भेटणार नाही, लंकेत काही नेणार नाही म्हणे. तू रावणाला वाटलं हायच किती दूर, केदारनाथ पासून लंका जवळच आहे. म्हणून काय केलं, चालला तो आपल्या मस्त नियमानं, भीती नाही मनात नाही. पण याला का माहित आहे, जरी आजोबा असन रावणाचा ब्रह्मदेव, तरी त्या ब्रह्मदेवाला भक्तांची काळजी आहे. त्यानं वरुण देवाला सांगितलं, लघुशंका आणली. लगेच खाली उतरलं.
इकडे तिकडे आजूबाजूला पाहिलं कोणी आहे का, कोणी दिसलं नाही. पण गणपती रायाला ब्रह्मदेवानं सांगितलं आता तुझं काम आहे, तू चालला जा. तर गणपती म्हणल्यानंतर तुम्हाला माहिती आहे त्याचं नाव रिद्धी सिद्धी आहे की नाही, बरोबर. तो रिद्धी सिद्धीचा नायक आहे, विघ्न विनाशक आहे, वक्रतुंड आहे. आणि त्यानं एका गायकाचं रूप घेतलं. गायकी समजते ना, म्हशी राखणारा. रूप घेतलं आणि ही करत करत आला. तेवढ्यात रावणाला आवाज आला, कोई तो भी है. त्यानं आवाज दिला, हे इधर आओ. बोले क्या है? लिंग रूप मामल गुयले शंका, लिंग रूप चलत सकल सुर साजी विमाना, गगन विमाना सकुल सुर जाता, जवगे गुण सब गंधर्व वाता. जय सिया राम, जय सिया राम, जय सिया राम, जय सिया सिया राम, जय जय सिया राम. इधर आ, इधर आ, इधर आ. बोले क्या है? कुछ चालला? कुछ नाही. बोले काम करता है क्या? बोले हाँ. बोले ये लिंग अपने हाथ में रख दी. पिंड जी होती ना, त्या पिंडाला म्हणे तू हातात ठेव, मी लवकर लघुशंका करून पटकन येतो. गणपती रूपातले गायकी म्हणाले लवकर येतो, तुला का उशीर झाला तर मी खाली ठेवून देईन म्हणे. फक्त 5 मिनिटं किंवा 10 मिनिटं म्हणा तर माझ्या ढोरं चाललं जाईल म्हणे तिकडे. म्हणे ठीक आहे, जल्दी आ जाऊ. रावण तिकडे लघुशंका करायला दिला. इकडे वरुण देवाने एवढी जादू केली की त्याची लगेच संपली नाही. बोलो गजानन महाराज की संपलीच नाही. चालू 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 त्याची नदी झाली, नाव माहित नाही पण आहे नदी त्याची, रावणाची. इकडे त्या गायकाने त्या गणपतीने सांगितलं, भाऊ म्हणे झालं का नाही, झालं का नाही, माय बैल गेले, माय ढोरं गेले, मी ठेवतो म्हणे खाली. तर रावण म्हणे थांब ना, मी थांबू शकत नाही, माझे ढोरं गेले. लगेच धरलं ते लिंग खाली ठेवलं. तर देवाची कला देवाला माहित, त्याला का माहित आहे आता पाणी येते का म्हणून. पण येऊनच राहिलं का नाही पाणी. एवढा मोठा नासोडा केला आपल्याला माहित आहे का? नाही आहे. एक दिवस आपल्याला दणका दिला माहित आहे का? नाही आहे. म्हणजे जिथं त्याचा दणका आहे ते आपला दणका माहित करून देत नाही. धरलं ते लिंग पूर्ण जमिनीत गेलं. रावण रडायला लागला. रडता रडता ते लिंग आजही त्या ठिकाणी आहे आणि ते अंदर आहे केदारनाथात. त्याला विश्वेश्वर म्हणतात. ओम विश्वेश्वराय नरकारणोतारणाय कर्णामृताय शशिचक्रधारणाय कर्पूरकांतिधवलाय जटाधराय दरिद्रदुःखदनाय नमः शिवाय गौरीप्रियाय रजनीशकलाधराय कालांतकाय भुजिकादिकनाय गंगाधराय गजराजमुर्धनाय दरिद्रदुःखदनाय नमः शिवाय भक्तिप्रियाय भवरोगपयाय उग्राय दुर्गभवसागरतारणाय ज्योतिर्मयाय गुणनाम सुरनोत्तकाय दरिद्रदुःखदनाय नमः शिवाय. हे विश्वेश्वर स्तोत्र आहे आणि तो त्या ठिकाणी आजही गुप्त ठिकाणी विश्वेश्वर नावानं प्रगटित झालेला आहे. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम, सिया राम जय जय राम. सिया राम, राम जय जय राम. विश्वेश्वर सिया राम, सिया राम जय जय राम.
विश्वेश्वर उठा कर मत धीरा सिया राम जय जय राम सिया राम सिया राम जय जय राम भजा पताका मन जन पावे जनु जन कर दिन सार विरावे राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम तरी पण त्या ठिकाणी राहून त्याने तपश्चर्या केली. एक एक मुंडकं तोडलेलं होतं. मुंडकं तोडायला लागलं तर 10 मुंडके दिले. हा ताकदवार झाला. इकडे दशरथाला लेकरं नाही. कौसल्या, सुमित्रा, कैकेयी 3 राण्या होत्या, पण एकाही राणीले संतान नव्हतं. दशरथ राजा विचारात पडले. कुलगुरू वशिष्ठ होते. त्यांना प्रश्न केला, महाराज माझ्याकडून असं कोणतं पाप झालेलं आहे की मला संतान नाही? कारण काय आहे? कारण कारणाशिवाय तर कारण नाही भाऊ. ज्याने जीवनामध्ये एवढं पाप केलेलं असेल तर त्या पापाचा भागीदारी त्यावेळेस होतो. त्याला भोगल्याशिवाय, परत केल्याशिवाय त्याला समाधान नाही. असो, मग कधी संतान कधी होईल? वशिष्ठांनी सांगितलं, आपल्याला पुत्र याग यज्ञ करावा लागेल, कारण तुला संतान होणार आहे. मी ऐकलेले. कारण एखादा साधू, एखादा तपस्वी, एखादा महाज्ञानी जर एखाद्याला श्राप देतो ना, तो सत्य होतो. आणि मी तुला श्राप देताना पाहिलाय दशरथा, म्हणजे तुला संतान होणार आहे. दशरथाने विचारलं, महाराज कब कैसा क्या? तुला माहित आहे, श्रावण होता. श्रावणाला आई वडील होते, आंधळे होते. एक दिवस श्रावण आपल्या आई वडिलाला तीर्थयात्रा करण्याकरता निघाला. तीर्थयात्रा फिरत असताना उन्हाळ्याची वेळ होती. तहानेने व्याकुळ झालेले त्यांचे आई वडील. त्याने श्रावणाला विचारलं, भाऊ बेटा, आम्हाला तहान लागलेली आहे, पाणी मिळेल का? तेव्हा गाडी घोडा नव्हता, रस्ते नव्हते, कावड केलेली होती, खांद्यावर घेऊन निघायची. एका टोपलीमध्ये आईला बसवलं, एका टोपलीमध्ये वडिलाला बसवलं, आणि श्रावण तीर्थयात्रा करण्याकरता निघाला. योगायोगाने एका ठिकाणी तहान लागली. उन्हाळ्याची वेळ होती. आई वडिलांना विचारणा केली, बाळा श्रावणा, या ठिकाणी कुठं पाणी आहे का रे? श्रावणानं सांगितलं, बाबा नसेल तर मी घेऊन येईल. घेऊन ये बेटा. म्हणून त्याने आपली कावड एका झाडाला लटकवली आणि झाडाखाली एका सावलीशी या दोघांनाही बसवलं. योगायोग ज्या ठिकाणी श्रावण आलेला होता, योगायोगाने दशरथ राजा एका झाडावर शिकार करण्याकरता बसलेला होता. योगायोग पा. एक रात्र निघून गेली पण शिकार मिळाली नाही. बाण हातात आहे. श्रावणाला माहित नाही, दशरथ राजाला माहित नाही की हा श्रावण आलेला आहे. त्याचे आई वडील आंधळे आहे. त्यांनी या ठिकाणी त्याला बसवलेला आहे. दशरथालाही माहित नाही. दशरथ राजा शिकार करण्याकरता आलेला होता, तो प्राण्यांचा, मानवांचा नाही. म्हणून त्या आईवडिलांना दोघांनाही त्या ठिकाणी बसवलं आणि श्रावणाने एक कमंडलू घेतलं आणि पाणी शोधण्याकरता निघाले. पाणी शोधत असताना त्यांना माहित आहे की माझे आईवडील या ठिकाणी आहे. वापस येताना मला त्या आईवडिलांचा रस्ता मिळाला पाहिजे, म्हणून गवताला गाठ्या मारत मारत निघाले. पाणी शोधत असताना एक तलाव होत. त्या तलावाकडे गेले. आपल्या जवळ कमंडलू घेतलं
आणि त्या तलावामध्ये बुडवलं. महाराज, त्या कमंडलूमध्ये पाणी येताना बुडबुड 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 असा आवाज यायचा. दशरथाच्या कानावर तो आवाज आला. त्याला असं वाटलं की या नदी किनारी कोणीतरी एखादा प्राणी आला असावा किंवा एखादा हरिण आलं असावं. म्हणून त्याने धनुष्य बाण लावला. बाण लावल्याबरोबर त्या पाण्याचा आवाज बुडबुड 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 यायला लागला. त्याच वेळेस दशरथ राजा सज्ज झाला की आज मला शिकार मिळणार आहे. म्हणून त्याने धनुष्याला बाण लावला. अहो, ती झाडी भरता क्षणी तुरंत दशरथानं जेव्हा बाण मारला, त्या बाणाने त्या श्रावणाला त्याच ठिकाणी मूर्छित मारण्याचा योग. धाड दिशा तो श्रावण त्याच ठिकाणी पडला. आई बाबा म्हणून आवाज आला. दशरथाच्या लक्षात आलं की आपल्या हातानं प्राणी नाही, कोणीतरी मनुष्य देह बाणाचा शिकार झालेला आहे. सरसर सरसर धावत आले दशरथ राजा आणि पाहिलं तर श्रावण त्या ठिकाणी पडलेला होता. दशरथाने विचारलं, बाळा काय नाव आहे? सांगितलं, नाव सांगण्याचा योग नाही. माझ्याकडून चूक झालेली आहे, ती चुकी जाऊ द्या. पण माझे आई वडील राणामध्ये बिना पाण्याचे बसलेले आहे. पाणी 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 करत आहे. महाराज, माझी हात जोडून विनंती आहे, हो, माझ्या आई वडिलांना एवढं पाणी नेऊन द्या, त्यांची तहान भागा. महाराज, आपलं कसं होईल? माझ्या प्राणाची तुम्ही किंचित चिंता करू नका. माझे आई वडील तहानलेली आहे, त्यांना तुरंत पाणी घेऊन जा. म्हणून माझा एक शब्द आहे, न बोलेची वचन न करी ते प्रश्न जलदेवा. शब्द बोलायचा नाही, कोणता प्रश्न करायचा नाही, त्यांच्या पुढे एकही शब्द बोलायचा नाही. फक्त हात जोडून माझी विनंती आहे. दशरथाने ते कमंडल घेतलं आणि ज्या ठिकाणी त्यांचे आई वडील होते त्या ठिकाणी ते पाणी नेऊन दिलं. दोघही आंधळे होते महाराज. पावलांचा आवाज आला. त्यांना वाटलं माझा मुलगा आलेला आहे, माझा मुलगा आलेला आहे, मग आमच्यासाठी पाणी आणलेलं आहे. बाळा आला का? मग पाणी आणलं. दशरथ राजाने ते कमंडलू त्यांच्या पुढे ठेवून दिलं. पण मुलगा बोलत नाही. आपल्या मुलाला कष्ट झाले असावे. आईने विचारलं, बाळा आम्ही तुला त्रास दिला का? तुझ्या पायाला इजा झाली का? तू थकून झालेला आहे का? खूप त्रास झालेला आहे का? आम्ही आंधळी आहोत. आम्हाला जर डोळे असते ना, पण आम्हीच गेलो असतो रे. आमचा राग आला का तुला? दशरथाला माहित होतं मी जर बोललो तर ही याच्यापेक्षाही दुःखी होती. मला बोलण्याची इच्छा आहे, पण वचनात फसलेलो मी जर बोललो तो पाणी पिणार नाही. जर हे मायबाप पाणी नाही पिले तर त्या जीवाचा श्राप लागेल. म्हणून दशरथ राजा काही एकही शब्द बोलला नाही. पण आईनं सांगितलं, बाळा तू जर बोलला नाही तर आम्ही पाण्याचा एकही थेंब आमच्या तोंडात घेणार नाही. ना दशरथाला पेच पडला. आता काय करावं देवा? जर मी बोललो नाही तर दोघही दाम्पत्य आंधळे आहे, त्यांना ताण लागलेली आहे. पाणी जर दोघांनी पिलं नाही तर त्याचाही श्राप माझ्या डोक्यावर बसेल. किती पाप मोठा आहे देवा. आय पाप माझे झाले फार देवा, काय पाप माझे झाले फार देवा, काय पाप
आंधळे आहे देवा. मुलगा माझ्या हातानं मृत्यू पावलेला आहे परमेश्वरा. आई वडील आंधळे आहे, बोलावं तरी पाणी पिणार नाही, नाही बोलावं तरी पाण्याचा थेंब यांच्या मुखात जाणार नाही. दशरथ राजा पेचात पडले, विचार करायला लागले, परमेश्वरा काय करावं मला माझंच समजेना. हात जोडले, आता काही असो बोलावं तर लागेल, कारण हे परम दुःखदायक आहे. प्रश्न खूप मोठा आहे. आंधळ्या लोकांना पाणी पाजणं पुण्याचा मार्ग आहे. नवे नवे अहो पाणी, जलदान, अन्नदान, वस्त्रदान, धनदान, गोदान पूर्वी खूप महत्वाचं वाटत असे. आणि आज माझे हात मला माहीत असून सुद्धा, मी जलदान करण्यायोग्य असून सुद्धा माझ्या हातातून जलदान करताना पाप होत आहे. याच्यासारखा भागी कोण आहे भगवंता? काय पाप झालं असावं? केशवा माधवा विठ्ठला रे. भगवंताचा धावा करत आहे. याच्यातून मला वाचायचं असेल, मी राजा आहे. राजा असताना मला या गोष्टीचा उलगडा लागत नाही. मी काय करावं? आपणही विचार करा की तो कोण्या पेचात पडलेला आहे, बोलावं तरी जल येणार नाही, नाही बोललं तरी जल येणारच नाही. दशरथ राजा मोठ्या पेचात आहे, काय करावं ते समजेना. शेवटी दशरथाच्या मनात आला, आता बोलल्याशिवाय जमणार नाही, काही असो जसं होईल तसं होईल. म्हणून दशरथ राजा थोडा स्तब्ध झाला. तेवढ्यात आई बोलायला लागली, वाडा काय झालं? आम्ही बोलत आहे, तुम्ही बोलत का नाही? मला सांगणं काय त्रास झालेला आहे? तुझ्या पायात काटे रुतले बेटा? जाताना कोणी जनावर दिसलं का? खूप दूर पाणी होतं का? दशरथ राजा बोलायला लागले, आई बाबा मी श्रावण नाही, मी दशरथ आहे. काय? माझा श्रावण कुठं आहे? आई बाबा तुमचा श्रावण माझ्या हातानं मृत्यू पावला. माझ्या बाणानं तुमच्या श्रावणाचा प्राणघात केलेला आहे. आईनं छातीवर लात मारली, छातीवर असा हात ठेवला, सांगितलं, रे दशरथा माझा एकुलता एक मुलगा होता आणि आंधळ्याव रे. आंधळे असताना तुला तर डोळे होते, डोळे असताना माझा मुलगा तुम्हाला दिसला नाही का? अयोध्येचा राजा आहेस, राजानं असं कृत्य करावं? अरे आमची काठी होती रे ते. मला एकुलता एक मुलगा होता रे, त्याला तू मारलं दशरथा. आता आम्ही कोणाच्या तोंडाकडे पाहू? आता आमची सेवा कोण करणार? आता आमचं कोण आहे? अरे तो आम्हाला तीर्थक्षेत्राला घेऊन जात होता, चारो धाम यात्रा करत होता. आम्हाला क्षणभरही दुःख त्याने दिलेलं नाही. आमच्या जीवनात आनंदच आनंद दिला. आम्ही आंधळे आहे जाणून दिलेलं नाही. आणि तू माझ्या मुलाला मारलेलं आहे दशरथा. किती वाईट आहेस रे तू, किती वाईट आहेस. तुझी गलती नाही रे, आम्हीच कोणतं तरी पाप केलेलं असावं की जेणेकरून तू माझ्या मुलाला ठार केलेला आहे. काय बोलला माझा मुलगा? आमची आठवण केली का? आई बाबा जाताना एवढंच सांगितलं, माझ्या आई वडिलांना जल पाजावं. माझे आई वडील थांबलेले आहे, ऊन तपत आहे, उन्हाळ्याची वेळ आहे, खूप थांबलेली आहे. पहिले पाणी पासील नंतर बोलशील, इतकं बोलले. म्हणून तू बोलत नव्हता. किती निर्दयी माणूस आहे.
माझ्या बाळाला मारलं तरी बोलत नाही. अरे जा, आम्हाला काय पाणी पाजतोस दशरथा तू? आमचा मुलगा नाही, आम्ही काय पाणी पिणार आहे? अरे आमच्या काळजाचा भाग तू कापून नेलेला आहे दशरथा. या जलानं आमची भूक भागणार नाही. माझा मुलगा मला आणून दे रे दशरथा. माझ्या मुलाची तहान माझ्या शरीरामध्ये भरलेली आहे. वडिलांनी सांगितलं, रे आम्ही जन्मांध आहो रे दशरथा. जन्मांध असताना तू माझ्या मुलाला मारलेलं आहे, तुला लाज वाटली नाही दशरथा? त्याची म्हातारे मायबाप आहे रे. अरे आमच्या डोळ्यानं आम्ही लहानपणापासून माझ्या मुलाचा चेहरा पाहिलेला नाही, पण माझ्या मुलाचं शरीर जर मी माझ्या हातानं जर स्पर्श केला तर माझं डोळस शरीर जे आंधळ आहे ना ते डोळस व्हायचं रे. तू एवढी चूक कशी केली दशरथा? तू राजा आहेस ना रे, तू अयोध्येमध्ये राजा आहेस ना दशरथा. तुझ्या मनाला थोडी कदर आली नाही, दया आली नाही की कोणाचा तरी तू मुलगा असावा? अरे त्याचे आई वडील त्याची वाट पाहत असतील, ही तुझ्या मनात कधी आलं नाही का? दशरथाच्या डोळ्याला पाणी येत आहे. रे देवा, किती कठीण गोष्ट आहे परमेश्वरा. यांना बोलावं जाव तर काय बोलण्याकरताही शब्द नाही. किती अभागी आहे देवा मी, किती अभागी आहे मी. काय केलेलं आहे माझ्या जीवनातच मला कळत नाही परमेश्वरा. मी काय केलेलं आहे? किती पाप आहे. ज्याचा सहारा काठी त्याचा मुलगा आहे, या हाताला इजा का झाली नाही, का समजलं नाही? दशरथानं काहीच बोलला नाही. शेवटी जा, हे पाणी तुझं तू घेऊन जा, आम्ही पाणी पिणार नाही. पण दशरथा एक लक्षात ठेव, ज्यावेळेस माझ्या मुलाने मला पाणी आणण्याकरता, आमच्या मुलाने पाणी आणण्याकरता आम्हाला पाणी पाजण्याचं ध्येय घेतलेलं होतं, पण आज आम्ही पाणी पिणार नाही. पण लक्षात ठेव, जसा आणि आमचा पुत्र दिसला नाही, पाणी पाणी करत आम्ही मरत आहे. दशरथा, तुझ्याही मुखामध्ये तुझा मुलगा, तुझ्या मुखात पाणी काय एक थेंब टाकणार नाही. तू मुलगा मुलगा करून मरशील, पण तुझ्या समोर तुझा एकही मुलगा राहणार नाही. हा शाप दशरथाला आंधळ्या आईवडिलांनी दिला. आणि त्या क्षणी दोन्ही आई वडिलांनी प्राण त्याग केला. बोलो गजानन महाराज की जय. वशिष्ठानं सांगितलं, दशरथा हे योग आहे, तुला संतान होणार नाही असा योग नाही. त्या ब्राह्मणांचा शाप सत्य होणार आहे. आठवलं तुला? दशरथानं सांगितलं, हो आठवलं. आता म्हणून मी म्हणतोय की तुला संतान होणार आहे, फक्त तू कर्म कर, पुत्र याग यज्ञ कर. आणि पुत्र याग यज्ञ केला की तुला संतान होईल. राम सिया राम जय जय राम. 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 बालक बेगन जाए,
कही सूरभम विनत कराए यज्ञ याग रम त्याज तवाए विघ्न तेनो सुर संतहिताए ब्रह्मांड ने कथ निर्मिता माया रोम रोम प्रतिवेद कहिता मम और सोवासी उपासी चुन निरमति निरधीर उपासी जय श्री राम उपनाया बदाने प्रभु जाना सम जग जागत किनि गवाना कश्यप अतिथि महातपतीना इन कहु पूरब दरदीना हे दशरथ कौसल्या रूपा कौशलपुरी में प्रकट नर रूपा अब ब्रह्माधर निर्मावा जय अभयानि बरो गंजिवाया निज रूप ध्यान विराज तिहाय वाचन अनुदिन नाथ दवाए बल सब निज जन नाम दवाए पुत्र याग यज्ञ समाये यज्ञ वशिष्ठा जान गवाए कानन जहत भरी आए रहे निज निज अधिक रुचि नारी ये सब रुचि रचारिता भाषा अब तो सुनव जो बिच हीरा का याग दिवाया जय सिया राम सिया राम जय सिया राम सिया राम दशरथ कौसल्या समुदाय भूपति यज्ञ समाय गवाए राम सिया शिष्ट कहत तुझे हंकारा आय विजन सब सहित पुकारा अनुपम बालक देख जाए रूप रास गुण गाई न गाई जय सिया राम जय सिया राम जय जय सिया राम जय सिया राम जय जय सिया राम जय सिया राम जय जय सिया राम वशिष्ठाने सांगितलं दशरथ राजे आप संतान होगा कौशल्याला बोलावलं आय कौशल्या सुमित्रा भाव गई गई वंद वृंद मिल चली लोकाई कौशल्या
कैकई धीरे धीरे आली. दोघी जणी आल्या. कौसल्या आणि सुमित्रा चांगल्या होत्या बिचाऱ्या. दशरथ राजा ज्या 3 राण्यांना घेऊन समजवत होते, दशरथाने सांगितलं की महाराजांनी आपल्याला सांगितलं आपल्याला संतान. कौसल्याच्या चेहऱ्यावर हास्य आलं. मला तर परमेश्वरावर विश्वास आहे, मला संतान होईल. पण आपल्याला पुत्र याग यज्ञ करायचं. कारण कोणते कोणते कार्य देवानं होत असते, कोणते दुवानं होत असते आणि कोणते डॉक्टरनं होत असते. भाग्य असते. कधी काळ आपण यज्ञाचा भाग कधी कधी त्या यज्ञामध्ये टाकल्यानंतर पंचमहाभूत शांत होतात, 10 दिशा शांत होतात. पण त्याचा विश्वास राहिलेला नाही. आता विश्वासम परफलम, जिथं विश्वासच नाही तिथं फल कुठून येणार आहे? वशिष्ठाने दशरथाला, कौसल्याला यज्ञाचं महात्म्य सांगितलेलं आहे, महत्व सांगितलेलं आहे. यज्ञामुळे आपल्या परिसरातील ते दूषित वातावरण राहते ते दूर होत असते. म्हणून यज्ञाचे 12 प्रकार आहेत. त्यातला पुत्रेष्ठी यज्ञ आहे, यज्ञवल्क आहे, कुशकंडिका आहे, रुद्रयज्ञ आहे, महारुद्र यज्ञ आहे, महाविष्णू यज्ञ आहे, विष्णू याग यज्ञ आहे, रुद्रानी यज्ञ आहे, काली यज्ञ आहे, महाकाली यज्ञ आहे, कुलानी यज्ञ आहे, कुलिक यज्ञ आहे. असे 12 प्रकार यज्ञाचे आहेत. आणि त्या यज्ञानुसार त्याच्यामध्ये आहुती सोडावं लागते. आणि त्या आहुतीमध्ये जे कार्य आपल्याला सफल करायचं आहे एका दिवसानं होणार नाही, त्याला अनेको दिवस लागतात. एक दिवसानं काहीच प्राप्त होत नाही. म्हणून वशिष्ठ मुनी, कौसल्या, दशरथ, सुमित्रा अयोध्ये नगरीमध्ये आले. सगळ्यांचा विचार घेतला आणि वशिष्ठाने यज्ञाला सुरुवात केली. सहमबुद्धीने आणि समबुद्धीने जणू आपल्या जीवनामध्ये आनंद प्राप्त होतो तसा तो आनंद आपल्या घरामध्ये यज्ञ केल्यानेही तो प्राप्त होत असतो. पण सर्वांच्या भागात नाही, कारण त्याचा विश्वासही पाहिजे, नित्य नियमही पाहिजे. आणि ज्याचा नित्य नियम आहे त्याला परमेश्वर प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याची जी इच्छा आहे ना, ही इच्छा पूर्ण होईल. कारण सुमित्रा अशी होती की त्या सुमित्राला चांगल्याची संगत लागावी. सु म्हणजे चांगलं, मित्र म्हणजे संगती. ज्या स्त्रीला चांगल्या स्त्रियाची संगती आहे ती स्त्री दुसऱ्याची निंदा कधी ऐकत नाही. ऐकते का? ना तर वावरात गेली की तिचं तिला सांगते, तिचे तिला सांगते. सांगता सांगता घरात भांडणं होतेच. स्वतःच्या मनानं कधीच भांडणं करत नाही. तुमच्या गावातल्या काय माहित बाबा, या तसं सांगतो. आमच्याकडे आहे ना, बाय निंदाला जाते. निंदन समजते तुम्हाला? हो बाय, हो निंदन गिंदन समजते का? ती इयानं खुरपते ते. हा यायला माहित आहे. आता यायली नाही माहित, यायली ट्रॅक्टर माहित आहे, ट्रॅक्टर. आणि माणसाला तणनाशक माहित आहे. मारलं तणनाशक की निंदाचं काम नाही. पहिले निंदन होतं, पहिले डवरे होते, पहिले वकोर होते. आता सगळे ट्रॅक्टरात घुसले. आता मेहनत नाही, काही नाही. म्हणूनच तो वय कमी झालं. बायाचं निंदन नाही, बायाचं निंदन गेले. पहिले निंदन होत होतं. निंदता निंदता एका बाईजवळ 2 तास, दुसऱ्या बाईजवळ 2 तास होते की नाही? असं तुमच्याकडे तासाचं काम नाही. तुमच्याकडे मला वाटतं ते आहे काय, भात आहे ना, भात. तुमच्याकडे पराठी ग्रेट लावते का? बोलत ना.
झाला आता 3 दिवस झाले ना, तुम्हाला माझी ओळखच नाही पटली का अजून? तरी तुम्ही यूज करता असे पराठी आहे का पराठी? पराठीच्या तास निंदता तुम्ही? हो, जाता जाता निंदणारा जाते. काही काही ते बाबा घरीच जाऊन जाते, तर फुकटाची योजना खाऊ दे. काही म्हणते हुंडा दिला, आणि काही म्हणते मी तशी झाली. तुमच्या गावात नाही म्हणा. तर निंदा निंदा इकून 2 तास, इकून 2 तास. मग तिने विचारावं तुझी सासू कशी आहे बाई? तिनं म्हणा काय सांगू बाई, तुझी सासू तरी बरी आहे, पण माझी सासू बरी नाही. लग्न केलं तेव्हापासून नवरा आहे तिच्याच मनानं ऐकते. लग्न केला तेव्हापासून अहो माय मी इतकी करतो म्हणे, माझ्या नवरा माय मुठीत द्यावं, माझ्या नवरा माय मुठीत द्यावं. सासू साठी सांगा ना अलग राहा. आता काय हो बाई म्हणे आमच्यात राहते, आमच्यात राहते. पण त्याला अलग राह म्हणलं तर जातही नाही. पहा निंदताना आहे यायचे काम. निंदन करते तर निंदा निंदा चालू होते. ती म्हणते अहो बाई तू यासारखीच गती माही बी आहे. संगत चांगल्याची आली का? नाही, संगत खराबाची आली. ते बाई बरोबर सल्ला देते आणि हे बरोबर ऐकते, हे बी तिला सल्ला देते, हे बरोबर ऐकते. दोघीच्या बोलण्यानं सल्ल्यानं यायची सुटका होते का? नाही हो. घरी जिथपर्यंत क्रिया करत नाही तिथपर्यंत जमत नाही. जिथपर्यंत ते बाई आपला 36वा नकरा दाखवत नाही तिथपर्यंत माणसाला अलग करत नाही. पण संगतीनं पहिले सुरुवात आहे. ज्याची संगत सुंदर आहे तिचं नाव सुमित्रा आहे. आणि जी सुमित्रा आहे ही लक्ष्मणाची आई आहे. या मनाची कोण आहे? ती आई आहे. अहो कोण काही सांगू द्या, सुरुवात चांगली राहील पण शेवट मात्र तुमचा दुःखी झाल्याशिवाय राहत नाही, ज्याच्या संगतीत राहिलेले. म्हणून संगत कर अच्छे लोगों की, दवा मिल जाएगी बुरे रोगों की. रोग आहे रोग. बीपी शुगर काय न वाढला? टेन्शन न वाढला. बीपी शुगर काय न वाढला? दुसऱ्याचं सुख पाहिल्यावर. बीपी शुगर कधी वाढला? जेव्हा समोरच्याची गाडी जास्त मोठी आहे, आपली जरा कमी आहे म्हणून वाढला. बीपी काय न वाढते? त्याच्या घरचं सुख पाहिल्यानंतर. आपण दुखी असतो आणि आपण जडत असतो त्याले. जे दुसऱ्याला जडते ना त्याला बीपी शुगर आहे. तुम्हाला महाराज आमचं असं नाही, सांगू नको तू त्या मनातलं जडतं तू. गोपाल कृष्ण भगवान की जय. लोकाले मोठं तोंड फोडून म्हणते माणसं, नाही बाबा मी कोणावर जडत नाही, मी कोणाचं काही खराब केलं नाही. मनातून करतं ना ते कोणाला दिसते? जगाचं कल्याण असावं त्याच्या पाठीमागे आपलं कधीही कल्याण होते. दुसऱ्याचं चांगलं व्हावं त्याच्या पाठीमागे आपलं 10 पट चांगलं होते. करून पाहिजे होणार. म्हणून सुमित्रा चांगलं पाहणारी होती पण काही नव्हती. काही चांगली नव्हती पाहाले पण सुंदर होती दिसायली. पाल चांगली होती का? पण दिसायला चांगली होती. आतून मन चांगलं असलं पाहिजे. ज्याचं मन सुंदर आहे तिचं नाव सुमित्रा आहे. जी कौशल्यवान आहे, सगळ्यांनी निपुण आहे, तिचं नाव कौशल्य आहे. म्हणून काही नाव सुमित्रा तो सुंदर सुत जन मत में जय सिया राम, जय सिया राम, जय सिया राम, जय सिया राम. यह सुख संपत्ति समय समाजा गई न सकाई सारद अहि राजा. जय सिया राम, जय सिया राम, ला 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 ला. जय सिया राम, जय सिया राम, जय सिया राम, जय सिया राम. संगत करे अन्य लोगों की दवा मिल जाएगी सब रोगों की.
मनसे तू एक जतन करावे, थोडा थोडा राम का भजन करावे, जय सिया राम सिया राम। म्हणून ती सुमित्रा जी होती तिने सगळ्यांशी समान वागायची. सर्वांशी प्रेमानं वागून सर्वांशी गोड बोलायचं, कोणाचा शब्दानं मन दुखू नये. हे जर ज्याच्या जीवनामध्ये आलं तर मला सुखाची आणि संपत्तीची धार लागते. बोलण्यानंच माणसाचं संपत्ती येते, बोलण्यानं. कष्टानं नाही येत, कोणाचं मन दुखवल्यानं कधी येणार नाही. जर जीवनामध्ये तुम्हाला संपत्ती, धन, वैभव जर प्राप्त पाहिजे असेल तर सुमित्रासारखं मन ठेवलं पाहिजे. ज्या ठिकाणी दशरथ राजे आहे ती विराजमान झालेली आहे. कौसल्या, दशरथ, वशिष्ठ मुनी यांनी यज्ञ यागाला सुरुवात केलेली आहे. अवधपुरी सोहम यई बाती, प्रभू ही मिलन आई जनुराती. प्रभूचा जन्म होण्याची एक प्रहर आलेला आहे, तिथी आलेली आहे. आणि मास दिवस कर दिवस भाऊस न जानहि गोई, गृह गृह खाज बदानी, शुभ प्रगटे सुषमाकंद. यज्ञाला सुरुवात झाली. वशिष्ठ मुनी यज्ञ करण्याकरता बसलेली आहे. कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी, दशरथ राजा. आणि त्या दशरथ राजाने वशिष्ठ मुनीला आज्ञा केली की महाराज यज्ञाला सुरुवात करा. आणि यज्ञाला सुरुवात करताना सर्वांचं पाणी ग्रहण केलेलं आहे. ओम विष्णू विष्णू पुराण प्रस्तम देवता नमो आदो ब्राह्मणता परादे विष्णुपदे शिवतवरा कल्पे मनुष्य सर्वरिष्ट निवारणं देवताभ्यर्मा यज्ञानि समायुक्तं पुत्रष्ट यज्ञ देवताभ्यो नमो नमः स्वाहा. ओम प्रजापते स्वाहा, ओम इंद्राय नमः स्वाहा, ओम यज्ञाय नमः स्वाहा, ओम अग्निदेवाय नमः स्वाहा, ओम पुत्रयोगाय नमः स्वाहा, ओम यज्ञदेवाय नमः स्वाहा, ओम पृथ्वे नमः स्वाहा, ओम अविर्भागाय नमः स्वाहा, ओम हिरण्यगर्भाय नमः स्वाहा, ओम पुत्रेष्ठ देवताभ्यो नमः स्वाहा, ओम इंद्राय नमः स्वाहा, ओम वरुणाय नमः स्वाहा, ओम यज्ञदेवाय नमः स्वाहा, ओम गृहदेवताय नमः स्वाहा, ओम नंदीनाथाय नमः स्वाहा. गुरु वशिष्ठ कही गहू कारा आए बेजता सहित अनुपम बालक देखहु जाई, आकर नाम सुनत होई बाई. ओ राम सिया राम, जय जय राम सिया राम, राम सिया राम, जय जय राम सिया राम, राम सिया राम, जय जय राम
जय सिया राम जय 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 सिया राम जय सिया राम जय सिया राम जय सिया राम जय जय सिया राम अनुज जबदर प्रभु राम शेखारा चरित बहुत विधि गिरि जय जाना आई गदाज आई मात बुझाई जय प्रकार सुत प्रेम लहाए दूरा जग विनती गरी पहुँचे निज जन जावत नाम पुकारे ब्रह्मांड निकाय निर्मित माया रोम रोम प्रतिवेद कहित मम उरसवा श्री उपकाशी उन्नत धीर मति स्थिर नराये जय सिया राम जय जय सिया राम 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 यज्ञाला सुरुवात झाली. यज्ञ करता करता महाराज त्या यज्ञातून 3 पिंड बाहेर पडले. दशरथ राजा उभे राहिले. उभे राहिल्याबरोबर सुमित्रा, कैकेयी आणि कौसल्या माताही उभी राहिली. हात जोडले यज्ञासमोर पूर्णाहुती देतानाच त्यामधून 3 पिंड बाहेर पडले. एक पिंड कौसल्याच्या हातात गेला, दुसरा पिंड सुमित्राच्या हातात दिला, तिसरा पिंड कैकेयीच्या हातात दिला. योगायोग महाराज 3 पिंड तिघेही राणीच्या हातात दिलेली. आता कौसल्याने ग्रहण केला, सुमित्राने हातात ठेवला आणि कैकेयीने आपल्या हातातला पिंड पाहायला लागले. सुमित्रा आहे, संगत कैकेयीची आहे. सुमित्राच्या जवळ आहे कैकेयी आणि त्या कैकेयीनं पिंड पाहिला. जसा पिंड लहान का मोठा का छोटा का लहान तसाच पिंड घारीने झडपिला. पिंड घारीने झडपिला. पिंड घारीने झडपिला. घारीने झडपिला. अंजनीने तो ग्रासीला. अंजनीने तो ग्रासीला. पिंड घारीने झडपिला. पिंड घारीने झडपिला. तो सेविला. अंजनीने तो सेविला. पिंड घारीने झडपिला. पिंड घारीने झडपिला. पिंड घारीने झडपिला. तो पिंड सुमित्राच्या आपल्या कैकेयीच्या हातचा पिंड घारीनं झडपला. तो पिंड घारीनं घेतल्याबरोबर ते घार गेली ती तिकडे नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर. तिकडे अंजनी माता तपश्चर्या करत होती. तिले पुत्र संतान नव्हतं आणि ती त्या महादेवाची आराधना करायची. महादेवा, मला तुझ्या वंशातला पुत्र पाहिजे. बोलता बोलता ते पिंड आला आणि त्या अंजनीच्या हातात गेला. रुद्र जन्माशी आले. आणि जेव्हा ते घेतल्याबरोबर त्या अंजनीने काही विचार न करता तो खाऊन घेतला. जसा अंजनीने ग्रासला महाराज त्याचाही गर्भ राहिला. इकडे महाराज सुमित्राजवळ राहिलेला पिंड होता आणि कैकेयीचा नेला. मग कैकेयी भांडण करायला लागली, रडायला लागली. काय करावं, पण सुमित्रा मात्र समजदार होती. इकडे कौसल्यानं तर खाल्ला, पण सुमित्रा जो ओढलेला होता त्याचे 2 भाग केले. एक भाग कैकेयीला दिला, एक भाग कैकेयीला दिला आणि एक भाग सुमित्रानं खाल्ला. खालो, खाऊन घेतला. जसा खाल्ला रे खाल्ला की महाराज किती आनंद आहे. ज्याचा पुत्रष्ट यज्ञ आहे त्या यज्ञ समाप्त झाला. वशिष्ठानं हात जोडले, सांगितलं
कहो तुही कर जोरी असू तोरी काही निज करी समाना माया गुण ज्ञान तित मान वेद पुराण गरुड सागर सब गुण गान. आणि जसाच तो यज्ञ समाप्त झाला रे झाला, काही दिवस निघून गेले आणि निघाल्याबरोबर तिकडून ब्रह्मांड नायक परम परमात्म्याने जन्म घ्यायला सुरुवात केला. आणि जन्म असा घेतला महाराज, गायी ओरडायला लागल्या. इतक्या सुंदर गायी ओरडत होत्या की गायी ओरडण्याची जी क्रिया आहे एवढी सुंदर होती, काय सांगावं. विप्रधनो सुर संत हित लीनी मनुज अवतार निज इच्छा निर्मिती तनु माया गुण गोपाल लगाय. जेव्हा आपल्या घरी काही शुभ होते ना तर गायी ओरडत असते, पण आजकाल गायीच राहिलेल्या नाही. गायी शुभ शकून सांगत असते आणि कुत्रे हे अशुभ शकून सांगत असते. लोकांकडे गायी कमी झाल्या आणि कुत्रे जास्त आहे. गोपाल कृष्ण भगवान पहिले गो माता सेवा करो अच्छा हो जाएगा असे बोर्ड लागत होते. आता तसे बोर्ड कमी झाले. आता म्हणते कुत्र्यापासून तुम्हीच सांगा, त्या दरवाज्यावर जर कुत्र्यापासून सावधान म्हणलं तर त्या आतमध्ये घरामध्ये कोण आहे? बाबा इकडे बात झाली येत नाही लवकर तिकडे घातला का म्हणून एक घंटा येऊ तुम्हाला घरी जायचं घरी जा. घरी जाता का घरी जाता घरी तुम्ही जाता घरी ते पाहिल्याशिवाय जात नाही मला माहित आहे, म्हणून आखरीवर आणतो. तुम्ही घरून मी पहिल्यांदा येत नाही मला माहित आहे. तुम्हाला माहित आहे आखरीवर येते राम जे झाकी आखरीवर येते जाऊ झाकी पाहिले आखरीवर. तुम्ही कथा ऐकायला येता का? झाकी पाहिली आता. पण मी हुशार होणार तुमच्यापेक्षा काकणभर जास्तच आहो. मला माहित राहते तुम्हाला आखरीवरच दाखवीन. गोपाल कृष्ण भगवान की जय. करा हातवरे ज्याने ज्याने असं त्याला करा हातवरे. परमात्मा एक वाले नाही, टेन्शन नका घेऊ. तुम्ही नाही करायचे, फक्त अनेक वाले करा. ज्याला ज्याला हात असाल त्याला त्यांना करा हातवरे. शाबास. आणि टाळी वाजून भजन म्हणायचं, भजनाचं सुंदर म्हणायचं. आपल्याला तशी नाही ना, अरे राम 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 मराव तुमच्या पोटी जन्माली अरे वाया बायाच्या. किती खतरनाक बाया. नका म्हणून तरी नगमत देतं, नका वाजव म्हणलं तरी वाजव देतं. तसंच करा. फक्त हातवरे करायला सांगितलं ना तुम्हाला टाळ्या वाजवायला लावल्या का? करा हातवरे असं. हा यानं काय होते माहिती आहे का? हातवरे करायला लावले तर कोण कोण झोपलो कोण कोण नाही झोपलं ते समजते. तुम्हाला मला आम्ही झोपलेले समजत नाही, लोक झोपलेले समजत नाही म्हणलं. लोक इतके खतरनाक झोपाले, काही काही लोक तर संडासात झोपते. एक तर असं ते बा केले खाली हात आहे गळले तुमचे हात आहे का नाही बा. करा हातवरे. एक जण संडासात झोपला होता, तो म्हणा कसं झोपते बा संडासात? काय काही प्रश्न आहे का नाही? त्याने हातवरे गेले, वर होता गोज त्याला बांधला रुमाल.